डीबीची टीम जी रामटेके व टीम पेट्रोलिंग दरम्यान होती. त्यांना रात्री अंदाजे 9 वाजता सुमारास त्यांना माहिती भेटली की एक इसम खरबीकडून येत आहे. त्याच्याकडे गांजा आहे असं खात्रीशीर माहिती भेटली होती. त्या अनुषंगाने ट्रॅप लावून कारवाई केली असता त्याच्यात एक आरोपी विनय दीपक सुनार वय 27 वर्ष राहणारा हैदराबादचा मूळचा आहे. त्याला आम्ही ताब्यात घेऊन जेव्हा कारवाई केली तर त्याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा सापडला. त्याच्यावर आम्ही रितसर रेड टाकून कारवाई केली आणि गांजा जप्त करून ते पुढील तपास चालू केलेला आहे. आणि त्या तपासामध्ये आता 3 दिवसाचे PCR आरोपी आहे. त्याच्यात गांजा कुठनं आणलेला होता आणि काय कोणाला विकणार होता नागपुरात याच्याबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? नाही, तो खरबी आणि नागपूरच्या खरबीतून आणला आहे आणि हैदराबादला घेऊन जाणार अशी प्राथमिक माहिती आहे. जसं आपल्याला माहिती आहे की नागपूर सिटीमध्ये आपला माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाने ऑपरेशन थंडर 2 चालू आहे. त्या अनुषंगाने आमची टीम कायम या प्रयत्नात राहते का आपण जे नशिले पदार्थ आहेत त्याला कसा आळा घालता येईल या अनुषंगाने कारवाई करत माननीय आपले जॉईंट CP सर्व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपले जोधपूरचे DCP रश्मिताराव मॅडम व ICP आपले नरेंद्र हिरवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम TPI रामटेके, SC संदीप पाटील, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख, चेतन वैद्य व इतर DPचे कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. एकूण कितीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे काय सांगा? याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा जप्त केलेला आहे. त्याची अंदाजाने जे मार्केटमध्ये रेट विकतात त्या अनुषंगाने 1,50,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.